बँकांना ID पासवर्ड ऑलरेडी दिलेला आहे. फक्त यात खूप काळजी करण्याची एक गोष्ट गव्हर्नमेंटनी ठेवलेली आहे की ज्या दिवशी तुमचं लोन सँक्शन होतं त्यानंतर 1 महिन्याच्या आत ते लोन डिस्बर्स करून ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे सबसिडी क्लेम जाणं आवश्यक असते. जर बँकर दुसऱ्या याच्यात व्यस्त राहिला आणि तो 1 महिना विसरून गेला तुमचं सबसिडी क्लेम टाकायला तर सबसिडी मिळणार नाही. कारण गव्हर्नमेंटनी पोर्टलच असं डिझाईन केलेलं आहे की 30 दिवसानंतर 31वा दिवस आला की ऑटोमॅटिक जे आहे पोर्टल घेतच नाही, क्लेमच पोर्टल घेत नाही. तर त्याच्यामुळे सबसिडींच्या योजनामध्ये सहभागी होताना बऱ्याच गोष्टींची केअर करणं आवश्यक असते. सुरुवातीला लोनसाठी आपल्याला प्रोजेक्ट बनवून बँकेत सबमिट करणे असते आणि त्यानंतर बँक तुमच्या बिहाफमध्ये सबसिडी क्लेम नाबार्डकडे पाठवतं आणि नाबार्ड रिजनल ऑफिस पुण्याला ते डील होतं आणि अशा प्रकारे या सबसिडी स्कीममध्ये जे आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत सबसिडी पोचवण्यात येते. नाबार्डच्या याच्या व्यतिरिक्त एक शेवटली स्लाईड आहे. नाबार्डच्या काही सबसिडरीज नाबार्डने काढलेल्या आहे. त्या सबसिडी यासाठी की ग्रामीण विकास करणं आमचं उद्देश आहे, ध्येय आहे, जिम्मेदारी आहे. आता या ग्रामीण विकासाच्या आमच्या उद्देशामध्ये कुठले हर्डल येत असेल, कोणी फायनान्स करत नसेल, कुठलं काहीही होत असेल तर त्यासाठी एक सेपरेट लाईन ऑफ ॲक्शन नाबार्डने क्रिएट केलेली आहे. त्यासाठी नाबार्डच्या 5 सबसिडरी आहे. त्यात पहिली नॅपकॉन्स ही ॲग्री सेक्टरमध्ये आणि रुरल डेव्हलपमेंटमध्ये कन्सल्टन्सी देते. दुसरी नॅप किसान पर्टिक्युलरली याचा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना फायनान्स करण्याचं काम करते. नाबार्ड फायनान्शियल सर्व्हिसेस ही मायक्रो फायनान्समध्ये इन्वॉल्व आहे. नॅप समृद्धी ही जे आहे ॲग्री फायनान्स कुठल्या NBFC करत असेल त्यांना फायनान्स करते, मोठ्या बॉडीजला फायनान्स करते आणि आता ॲसेट मॅनेजमेंटसाठी एक नॅप व्हेंचर यावर्षीच बनवण्यात आलेली आहे. तर या 5 सबसिडरी या देखील आमच्या एक्सटेंडेड हँड म्हणून काम करतात आणि यांच्याद्वारे देखील आम्ही ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत सगळ्या योजनांचा लाभ पोचवण्याचा प्रयत्न करतो. तर दिस इज ऑल अबाउट नाबार्ड. थँक्यू सो मच. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. थँक्यू मॅडम. नाबार्ड थ्रू ज्या विविध योजना आहेत आणि जे जे फायनान्शियल बजेट आहे ते मॅडम आपल्याला थोडक्यात सविस्तर त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. प्रश्न असतील ते फक्त 5 मिनिटात विचारा अशी माझी रिक्वेस्ट आहे. प्लीज मॅडम मला एक विचारायचं आहे. नॅप किसान जी सबसिडरी आहे, नॅप किसान सबसिडरी आहे आपली फायनान्स प्रोड्यूस कंपनीला फायनान्स करण्याकरता, त्याच्या इंटरेस्ट रेट आणि आपल्या ज्या कमर्शियल बँक आहे यात काही फरक आहे का? यात खूप जास्त फरक नाही आहे. कारण सरतेशेवटी काय लोन प्रॉडक्ट जे विकल्या जातात त्याच्यामुळे असं खूप जास्त नाही आहे. परंतु फायदा नॅप किसानचा हाच आहे की कोलॅट्रल फ्री लोन अवेलेबल करून देण्यात येते. सगळ्यांना नाही, प्रत्येक केसमध्ये काहीतरी टर्म्स कंडिशन्स असतात. जर त्या टर्म्स कंडिशन्स तुम्ही फुलफिल करत असाल तर नॅप किसानद्वारे कोलॅट्रल फ्री लोन अवेलेबल करून देण्यात येते. म्हणजे दुसरे त्यांना प्रोफेशनल अप्रोच असल्यामुळं काही लवकर होऊ शकेल वगैरे त्या बँकेत? नाही, डिपेंड की तुम्ही प्रत्येक गोष्टीला काय डॉक्युमेंट्सचं फुलफिलमेंट जे आहे ते आवश्यक आहे. कारण जेव्हा इंडियाच्या इतक्या मोठ्या जनसंख्येवर काम करायचं आहे तर विश्वास कुणाकुणावर ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ज्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट जर वेळेत झाल्या तर इमिडिएटली लोन मिळू शकतं. बरं, वेअरहाऊसिंगबद्दल जर फायनान्स प्रोड्यूस कंपनीने जर वेअरहाऊसचं जर देऊ शकते का? घेऊ शकते. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कुठल्याही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीममध्ये सामील होऊ शकते आणि त्यांना आपण आता 33% ठेवण्यात आलेलं आहे. जो SC STला आपण सबसिडी देतो ती सबसिडी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. थँक्यू मॅडम. हां, नमस्कार मॅडम. मी 2 वर्षा अगोदर पीक कर्ज घेतलं होतं आणि आता मी डिफॉल्टर झालो त्याच्यात. 2 वर्षापासून रिपेमेंट नाही झाला नापिकीमुळे. तर आता मी किसान क्रेडिट कार्डचे फायदे घेऊ शकतो काय? नाही, यात थोडंसं हर्डल येणार
नक्कीच. कारण भले तुम्हाला मागचं लोन रिस्ट्रक्चर करावं लागणार किंवा वेव ऑफ होणार, तरच तुम्ही किसान क्रेडिट कार्डचे फायदे घेऊ शकणार. नाही, पण नापिकीमुळे मॅडम डिफॉल्टर होणं हे काही नाही, बरोबर आहे. त्याच्यावरही नाबार्ड रिस्ट्रक्चरिंग किंवा वेविंग ऑफ अशा प्रकारच्या ज्या आहे प्रोव्हिजन बँकांना पाठवत असते आणि त्यानुसार बँका कार्य करतात. ठीक आहे. थँक्यू मॅडम. मॅडम, मी बँकेच्या चुकीच्या याच्यामुळे मी कर्ज मुक्तीपासून वंचित राहिलो, तर त्याची तक्रार आपल्याकडे करता येते का? बघा, बँकेच्या चुकीच्या याच्यामुळे तुमचं नुकसान होत असेल तर ते बँकिंग ओम्बुड्समॅन असतं. एक अशी संस्था RBIने स्थापन केलेली आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता. डायरेक्ट नाबार्डचं जे पण कार्य इनडायरेक्ट पद्धतीचं आहे, तर त्याच्यामुळे डायरेक्ट नाबार्ड जे आहे ग्रीव्हन्सेस रिड्रेसल अशा प्रकारचे करत नाही. मॅडम, FPOसाठी कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत नाबार्डच्या डिरेक्टली? नाबार्डच्या खूप साऱ्या स्कीममध्ये FPO पार्टिसिपेट करू शकतं. जसं आता गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम, त्या सगळ्या स्कीममध्ये FPO पार्टिसिपेट करू शकतं. किंवा नाबार्डच्या जर बचत गटाच्या योजना काहीही करायचं असेल तर FPO पार्टिसिपेट करू शकतं. तिसरं, FPOचे प्रोव्हिजन कुठलेही राहू शकतं. म्हणजे हंड्रेड्स ऑफ ॲग्रो आणि अलाइड सेक्टरवर FPO फॉर्म केल्या जाऊ शकते. हॅलो मॅडम, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि FPO हे दोघांना जर नाबार्डला अप्रोच करायचं असेल तर याच्यामध्ये काय तफावत आहे? FPO इज नथिंग बट एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच असते. म्हणजे कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर केलेली एक लिमिटेड कंपनीच्या मार्फतच FPO बनतो. यात काही फारसा फरक नसतो. फक्त FPOमध्ये जे पहिले बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे ते एक्सक्लुझिव्हली प्रोड्युसर असणं भाग असतं. प्रायमरी प्रोड्युसर असणं भाग असतं. फार्मर असणं भाग असतं, ज्यांच्या नावे 7/12 असावा. तेच त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर राहू शकतो. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कोणीही दुसरे राहू शकतात. हाच बेसिक फरक आहे. मॅडम, मला विचारायचं होतं की पहिले जे पॉलीहाऊस स्ट्रक्चरचं जे काम होतं पहिले नाबार्डच्या अंतर्गत होत होतं, परंतु सध्या मग त्याला एक कंडिशन होती की तो पदवीधर असला पाहिजे ॲग्री वगैरेमध्ये, तर ती कंडिशन काढली की तशीच आहे? बघा, पॉली हाऊससाठी सध्या कुठल्याही योजना नाही आहे नाबार्डकडे. याच्यात सबसिडी स्कीममध्ये सध्या कुठल्याही योजना नाही आहे. म्हणजे पॉली हाऊसच्या योजना आता सध्या तो पोर्टफोलिओ पूर्ण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट हँडल करते. तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे आता सबसिडी स्कीम्स पॉली हाऊसच्या आहेत. हॅलो मॅडम, फॅक्टरी ॲक्टमध्ये आपण जर 5-6 शेतकरी एकत्र झाल्यानंतर आपण कोणत्या फॅक्टरी ॲक्टनुसारच आम्ही आपलं कार्य सुरू केलेलं आहे. आणि मधामध्ये सडनली बोला फॅक्टरी ॲक्टनुसार आपण 5-6 शेतकरी म्हणून आपण शेती करत आहोत. आणि त्यानंतर शेतकऱ्याला पुष्कळचे काही प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम असं काय, एखादी नेता वगैरे काही घोषणाबाजी करतो, त्याला तिकडं अरेस्ट होते आणि इकडं किसानाची हाल बेहाल होते. एखादी माझ्या शेतातून मी उत्पन्न नेत आहो आणि मधातून आम्हाला अडथळा येतो, त्याचं लॉस कोण भरून देतं? त्यासाठी नाबार्ड काय करते किंवा बँक काय करते? मग तुम्ही म्हणताय का आमचा इंटरेस्ट एवढा? नाबार्ड, बघा, तुम्हाला जनरल अवेअरनेस, आर्थिक साक्षरतेचा मी एक हे सांगितलं, स्लाईड होती माझी. हा सगळा भाग आर्थिक साक्षरतेमध्ये येतो. कारण जर ह्या पॉलिटिकल इन्फ्लुएन्समध्ये तुम्ही जात असाल तर हा कुणाचा दोष आहे? हा एक मोठा भाग आहे. आम्ही जात नाही मॅडम, पॉलिटिक्स तिकडे होते, परंतु शेतकऱ्याला भोगावं लागते ना. एखादी नेता गडबड करतो, त्याला अरेस्ट होते, आपण शेतकऱ्याला भोगावं लागते. मागच्या वर्षी मी सांगतो, 10-12 वर्षाची गोष्ट आहे, माझा जो भाजीपाला शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे सोडून गेला. त्यावेळेस बँक काय करणार? आम्हाला काही डेव्हलप काही खर्च पण थोडं देणार आहे? नाही, बघा, तुमचं लोन रिस्ट्रक्चर करण्यापर्यंतचे पॉवर नाबार्डकडे आहे. एक जर तुम्ही या कुठल्याही कारणाने देऊ शकला नाहीत तर त्याला जे आहे नंतरच्या स्लॉटमध्ये रिस्ट्रक्चरिंगमध्ये घेण्यात येतं. म्हणजे तुम्ही त्यात वन टाईम सेटलमेंट पण तुम्ही करू शकता किंवा त्यात तुमचा जो आहे रेट ऑफ इंटरेस्ट त्यावेळची जी पॉलिसी असेल गव्हर्नमेंटची
त्यानुसार जे आहे त्या लोनला रिस्ट्रक्चर केल्या जाऊ शकतं. बाकी अदर पॉलिटिकल सिच्युएशनवर नबार्डचा कंट्रोल नाही. ते नाबार्डचा कंट्रोल नाही ते मान्य आहे मला पण यावर्षी आता अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. पण अशा वेळेस मग बँक येऊन आम्हाला जबरदस्ती म्हणताना आम्हाला पैसे दिलेच पाहिजे. मग अशा बघा. वेळेस आम्ही काय करायचं? बँकेचं काम आहे ज्या टर्म्स कंडिशन्समध्ये त्यांनी फायनान्स तुम्हाला केलेला आहे त्या अंतर्गत तुमच्याकडनं कर्जाची वसुली करणे. वसुली फक्त जर या कंडिशनमध्ये जर तुमचं लॉस झालाय काही झालाय तर अशामध्ये जे आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या योजना स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च करतं त्या मग बँक त्याला इम्प्लिमेंट करणं बँकेचं काम असतं. अशामध्ये मग त्या सेटल होऊ शकतात. तशा वेळेस आपण लेटरबाजी करू शकतो का बँकेना किंवा सरकारांना? करू शकतो, अधिकार आहे तो आपला. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू मॅडम. हॅलो. नंतर प्रश्न विचार प्लीज, आता टाईम होत आहे. एकच क्वेश्चन हा विचार. मॅडम, नाबार्डचं ऑफिस कुठे आहे नागपूरला? दिघोरीमध्ये माझं ऑफिस आहे. ओके ओके. कारण आम्ही स्लाईड मिस झाला आहे, आत्ताच आलो. आम्हाला गोट फार्मिंगबद्दल म्हणजे लोनबद्दल विचारायचं होतं. ठीक आहे, तुम्ही सगळं माझा नंबर लिहून घ्या. तुम्ही एनी टाईम मला अप्रोच करू शकता. ओके, थँक्यू. 8928940661 8928940661. एट 8928940661. आदरणीय श्रोते, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी श्रीराम शिरसाट. मी टेक्निकल ऑफिसर म्हणून स्टेट बँकेत कार्यरत आहे आणि माझं ऑफिस आहे किंग्सवे, झोनल ऑफिस नागपूर झोन 1. आता इथे सगळ्यात आधी मला जो विषय अलॉट केला होता की बाबा कर्जाची गरज का असते बेसिकली शेतीमध्ये, तर शेतीमध्ये कर्जाची गरज ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असते, परंतु आपल्याला ती प्रकर्षाने आता शेतीमध्ये जाणवते. त्याचं कारण असं आहे की जो आज ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यामुळे जे काही तापमान वगैरे आज आपल्या भूतलावर वाढतं आहे त्याच्यामुळे सगळ्यात जो मोठा फटका जो बसतो आहे तो शेतीला बसतो आहे. त्यामुळे परिणामी हा शेतकऱ्याला फटका बसतो आहे. त्यामुळे काय होतं, आधी जो शेतीमध्ये जो खर्च लागायचा तो आता दुपटीने वाढलेला आहे किंवा आता शेतीमध्ये तंत्रज्ञानाची गरज लागलेली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान जर शेतकऱ्याला पाहिजे असेल किंवा शेतकऱ्याला ते तंत्रज्ञान जर मिळवायचं असेल तर शेतकऱ्याची बेसिक कुवत ही फार कमी आहे आणि त्या बेसिक कुवतीला सपोर्ट करण्यासाठी शेतीमध्ये कर्जाची नितांत गरज आज आहे. आणि या गरजांपोटीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या ज्या काही मानांकित एजन्सीज आहेत, नाबार्ड आहेत, जसं मॅडमनी सांगितल्याप्रमाणे NHM आहे, NHB आहे, तसंच अदर काही एजन्सीज आहेत, त्यांच्या ज्या काही सबसिडी ज्या काही प्रोसेसेस आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे काही फंड आहेत हे पण कर्जाशी लिंक आहेत. त्यामुळे कर्ज हा शेतकऱ्यासाठी जर डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी किंवा जे काही इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कर्जाचा हा नाउअडेज म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये कर्जाची नितांत गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता स्टेट बँकेमध्ये KCC सुद्धा आहे, ATL सुद्धा आहे. टर्म लोनच्या ज्या मॅडमने ज्या काही मॅडमने नाबार्डच्या सगळ्या स्कीम एनलिस्ट केल्या, गोडाऊन झाले, तुमचे कोल्ड स्टोरेजेस झाले, डेअरीज झाले, फिशरीज झाल्या, पॉन्ड डेव्हलपमेंट झाल्या, प्रोसेसिंग युनिट झाले, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी बँकेच्या विविध स्कीम्स आहेत आणि या सगळ्या स्कीम ॲग्रिकल्चर टर्म लोन याच्या अंतर्गत येतात आणि या सगळ्या स्कीमचा जो टेन्युअर असतो हा जवळजवळ 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष या पर्टिक्युलर टेन्युअरमध्ये या स्कीम असतात आणि पर्टिक्युलर या स्कीममध्ये जो काही प्रोजेक्ट कॉस्ट असेल नाबार्डच्या नॉर्म्सनुसार त्या प्रोजेक्ट कॉस्टचा 25% हिस्सा हा शेतकऱ्याने बेअर करायचा असतो
उरलेला जो 75% जो हिस्सा आहे हा बँक किंवा कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूट ही कर्जाच्या रूपामध्ये इन्स्टॉलमेंट टर्म्समध्ये शेतकऱ्याला फायनान्स अवेलेबल करून देतं. या सगळ्या गोष्टीसाठी आजच्या सिनारिओमध्ये फायनान्स हे फार आवश्यक आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. हॅलो सर, आपली SBI बँक शेतकऱ्याला कुंपणासाठी लोन देतं का? हो, देता ना सर. त्याला काही टर्म आहे का असं? टर्म म्हणजे बघा कसं आहे, तुम्हाला आधी तर सुरुवातीला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं महत्त्वाचं आहे. जो काही प्रोजेक्ट रिपोर्टचा जो हे असेल, समजा एखादी XYZ प्रोजेक्ट कॉस्ट आली, ₹1 प्रोजेक्ट कॉस्ट आली, त्यामधला 75 पैसे जो हिस्सा आहे तो बँक फायनान्स करणार, बाकीचा 25% तुम्ही बेअर करायचा. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ॲग्रिकल्चर टर्म लोन अंडर येतात. सर, मी SBIच्या शाखेतच आपल्या बँकमध्ये गेलो होतो. ओके. कुंपणाच्यासाठी लोन पाहिजे म्हणून. जी. तिथल्या मॅनेजरनी मला एक टर्म ठेवला होता की इन्कम टॅक्स रिटर्न आहे का? तुम्ही शेतकरी असाल तर असं विचारायला नको. हाय ना, हा प्रश्न मला त्यांनी केला. ओके. त्यांनी म्हटलं, आता तुम्ही बोलताना बोलली होती की शेतकरी बेसिक कुवत कमी आहे. शेतकऱ्यांची बेसिक कुवतच कमी आहे. जी. तर शेतकरी हा इन्कम टॅक्स रिटर्न राहील का? तर त्या मॅनेजरनी मला म्हटलं होतं की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न असेल तर तुम्हाला नक्की लोन देतो. ओके. तर अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं, म्हणजे कोणाला संपर्क करायचा? नाही, मग हे बघा कसं आहे, तर तुम्ही नागपूर बेस असाल तर नागपूर बेसला झोनल ऑफिस आहे आमचं, DGM सेक्रेटरेट. तुम्ही कधीही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर लिहून घ्या वाटल्यास. एक मिनिट सर, हा तुम्ही नंबर सांगा. हां, 9423 565640. ओके. हे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जर स्थापन करायची आहे तर त्यांचं ऑफिस वगैरे सर कुठं आणि रजिस्ट्रेशन वगैरे कुठून होते? मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही बँकेची प्रोसेस नाही आहे सर. ही पूर्ण एक गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटची प्रोसेस आहे. त्या रजिस्टर वगैरे तुमच्या एंडला केल्यानंतर यू अप्रोच फॉर द फायनान्स. हॅलो सर, जर फायनान्सची गरज असली तर असं काही डेट असते का? डिसेंबर एंडपर्यंत करावं लागते? नाही, असं काही नाही. असं कोणत्याही काही. वर्षी मिळते? हो, असं काही नाही. ओके. थँक्यू सर. आता पुढचे जे वक्ते आहेत आणि जे नवीन टॉपिक आहे, कापसाच्या विविध व्यवहाराबाबत जागरूकता आणि शेतमालाचे व्यापारीचे व्यवहाराच्या वाढी आणि विकासासाठी BSEचे जे कार्य आहे त्याच्याबद्दल जे आपल्याला सांगणार आहेत ते BSEचे कार्य व भूमिका याच्याबद्दल जे आपल्याला बोलणार आहेत ते प्लीज सर. कि कमोडिटीज़ एक शेतकरी, एक फार्मर अपना कैसे रिस्क हेज कर सकता है, जो उतार चढ़ाव होते हैं भाव के, उससे खुद को कैसे बचा सकता है, एक ट्रेडर कैसे खुद को बचा सकता है. BSE यहाँ पर क्या कर रहा है और कमोडिटीज़ में BSE की जो शुरुआत रही है, 1 अक्टूबर 2018 को BSE ने कमोडिटीज़ लॉन्च किया है, कमोडिटी सेगमेंट. इसके पहले BSE इक्विटी में था, करेंसी में था, म्यूचुअल फंड में था, इंश्योरेंस में अब आ रहा है, डेट में है. 2018 1 अक्टूबर से ये भारत का सबसे पहला यूनिवर्सल एक्सचेंज बना है जिसमें आपको सभी एसेट क्लासेस एक ही एक्सचेंज में आप ट्रेड कर सकते हो. इसकी शुरुआत हमने एग्री और नॉन एग्री कमोडिटीज़ से की थी. यहाँ पर BSE आपके लिए क्या क्या विशेषताएं लाता है. 144 साल पुरानी ये संस्था है. इसका जो रीच है, इसका जो नेटवर्क है वो काफ़ी बड़ा है. 1400 ब्रोकर हैं इसमें और 4 करोड़ से अधिक इन्वेस्टर्स हैं जो एंड क्लाइंट्स हैं जो इसके साथ जुड़े हुए हैं. टेक्नोलॉजी में BSE सबसे फास्ट एक्सचेंज है और इसकी जो खास विशेषताएं हैं वो इसका क्लियरिंग एंड सेटलमेंट प्रोसीजर है, या जो मैं सर्विसेज की बात करूं, ISO 9001-2000 सर्टिफाइड क्लियरिंग एंड सेटलमेंट प्रोसेस है. इसका जो इंश्योरेंस है वो $60 मिलियन का है. तो अगर कल की तारीख में अगर कल कुछ ऐसी अनहोनी घटना होती है जो भी हाल ही में दूसरे एक्सचेंजेस पे हुई थी, तो यहाँ पर उसका इंश्योरेंस जो है वो बहुत 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 बड़ा है. जो कोशिश है हमारी, ये ब्रीफ है, MOU साइन किए हैं हमने,
ये मैं आपसे इसीलिए डिस्कस कर रहा हूँ कि जो कोशिश है बीएससी की वो यही है कि जो भी कॉन्ट्रैक्ट बने वो ट्रेड के सुझाव से बने, ट्रेड के सजेशन से बने और उनसे ही वो सजेशन आए। 17 सितंबर को हमने FIO के साथ एक साठगांठ की, उसके पहले कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के साथ एक साठगांठ की, जेम्स एंड ज्वेलरी काउंसिल। तो जो भी कॉन्ट्रैक्ट बनते हैं गोल्ड के या कॉटन के या गवार सीड के या कॉपर के या स्पाइसेस के, इन सभी की ये एक्सचेंजेस, ये रीजनल बड़े एसोसिएशंस हैं, इनके सुझाव से हम कॉन्ट्रैक्ट बनाते हैं सो दैट ट्रेड इसका सबसे ज़्यादा से ज़्यादा लाभ ले सके और ट्रेड इस पे अपना भाव जोखिम हेज कर सके। जैसा कि मैंने आपको बताया, जो कॉन्ट्रैक्ट लॉन्च किए हैं हमने वो है गोल्ड, सिल्वर, ओमान क्रूड, कॉपर, सिल्वर, गवार सीड, गवार गम, कॉटन, टर्मरिक। 6 फरवरी को हमने गवार सीड लॉन्च किया, 18 फरवरी को कॉटन लॉन्च किया, उसके बाद 28 जून को टर्मरिक लॉन्च किया और उसके बाद कैस्टर सीड, सोया और चना। आगे के दिनों में हम कपास भी लॉन्च करेंगे और कई सारी कमोडिटीज़ लॉन्च करेंगे। ये कमोडिटीज़ का ओवरऑल परफॉर्मेंस है, 1 साल अभी इसको हुआ है और जो रोज़ाना टर्नओवर होता है बीएससी के कमोडिटी के माध्यम पे वो है अराउंड 200 करोड़। ये मैं आपसे इसीलिए बता रहा हूँ कि अभी जस्ट शुरुआत हुई है और धीरे धीरे हम इसमें मोमेंटम पकड़ रहे हैं। जो हाईएस्ट टर्नओवर हुआ था वो था करीबन 350 करोड़। कॉटन और गवार सीड की बात करूं, क्योंकि ये कॉटन यहाँ पर सबसे ज़्यादा पॉपुलर कमोडिटी है। कॉटन में जो हाईएस्ट टर्नओवर हुआ था वो था अराउंड 130 करोड़, 140 करोड़ के आसपास। गवार सीड में भी जो हाईएस्ट टर्नओवर हुआ था वो था 175 करोड़ और अभी हाल ही में हमने 200 करोड़ भी क्रॉस कर दिया था गवार सीड में। ये मैं आपको इसीलिए बता रहा हूँ कि इसमें आपको एंट्री और एग्जिट लिक्विडिटी जिसे कहते हैं वो बहुत भारी मिलेगी और उसके लिए आपको कोई भी चिंता करने का ज़रूरत नहीं है। टर्मरिक या कॉटन की मैं अगर बात करूं तो जो इसका कॉन्ट्रैक्ट है, एक नज़र डालते हैं कॉन्ट्रैक्ट पे। 20 बेल का कॉन्ट्रैक्ट है और टिक साइज़ जो है इसकी 10 रुपये की है। मंथली कॉन्ट्रैक्ट है, ये महीने की एंड को एक्सपायर हो जाता है। जो इसका मेन डिलीवरी सेंटर है वो राजकोट है। एडिशनल सेंटर औरंगाबाद, जलगांव, यवतमाल यहाँ से एकदम पास ही में है। तो जो भी आज आप ट्रेडर हो, फार्मर हो, अगर आपको यवतमाल में माल जमा कराना है या डिपॉजिट करना है या डिलीवरीज लेनी है तो आप इस एक्सचेंज का उपयोग कर सकते हैं। गुजरात में कड़ी है। दूसरे स्टेट्स की अगर मैं बात करूं तो तेलंगाना में हैदराबाद है, मध्य प्रदेश में खरगांव है और राजस्थान में हनुमानगढ़ है। कोशिश यही रही है कि हर एक स्टेट में हम जाएं और जो वहाँ के ट्रेडर्स हैं, जो फार्मर्स हैं, उनको अपने साथ लेकर चलें। कंपलसरी डिलीवरी कॉन्ट्रैक्ट है, तो अगर किसी ने डिलीवरीज लेनी या देनी है, अगर आपकी पोजीशन है तो आपको डिलीवरी देनी या लेनी पड़ेगी, अगर आपकी पोजीशन एक्सपायरी तक रुकी है तो। गवार सीड, चना, ये कई सारी दूसरी कमोडिटीज़ है। सोयाबीन, क्योंकि ये एक बहुत पॉपुलर कमोडिटी है यहाँ की, तो सोयाबीन की मैं बात करूँ 10 मेट्रिक टन का ट्रेडिंग यूनिट है और टिक साइज़ है 1 रुपये की। जो रेट आपको दिखता है वो पर क्विंटल दिखता है। जो इसका मुख्य डिलीवरी सेंटर है वो इंदौर है, बट एडिशनल सेंटर की अगर मैं बात करूं तो महाराष्ट्र के अकोला, नांदेड़, हिंगनघाट जो यहाँ से पास में है, मध्य प्रदेश में इंदौर, विदिशा, मंदसौर, राजस्थान में कोटा, रामगंज, मंडी, इसमें भी डिलीवरी कंपलसरी डिलीवरी है। ये कुछ डिलीवरी की डिटेल्स हैं। बीएससी में हर महीने जितने भी कॉन्ट्रैक्ट सेटल होते हैं उसमें डिलीवरीज होती है और हुई है अभी तक। गोल्ड की अभी तक 7 किलो की फ़िज़िकल डिलीवरीज हुई है। सिल्वर की 7200 किलो फ़िज़िकल डिलीवरीज हो चुकी है। गवार सीड 8020, ये लास्ट टू लास्ट मंथ के नंबर्स हैं, हाल ही में और डिलीवरीज हुई हैं। गवार गम 60 मेट्रिक टन, कॉटन 400 बेल, टर्मरिक 220 बेल, 220 मेट्रिक टन। अब एडवांटेज बीएससी की खास बात क्या है? जो कॉस्ट सेविंग होती है बीएससी पर वो बहुत बड़ी कॉस्ट सेव होती है आपके लिए। हमने यहाँ पर रीच बढ़ाने के लिए, अगर आप डिपॉजिट करते हो या डिलीवरी का काम करते हो तो दिसंबर तक इसमें कोई वेयरहाउसिंग चार्जेस नहीं रखे हैं, कोई एसेइंग चार्जेस नहीं रखे हैं। तो आज अगर आपको आपका सिर्फ माल भी जमा कराना है वेयरहाउस में तो आप चाहिए और एसेइंग करा के, क्वालिटी चेक करा के सिर्फ हमारे वेयरहाउसिंग में
वेयर हाउसेज में आपका माल जमा करा सकते हैं। आज एक ट्रेडर हो, आप एक फार्मर हो, तो आपके लिए सबसे खास बात है यहाँ पर आप आओ और खुद के भाव को, खुद के रिस्क को हेज करो। हम नहीं कहते कि आप यहाँ पर आके वॉल्यूम करो या सट्टा करो। वॉल्यूम या सट्टा करना है तो आपके पास और बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ है, बहुत सारी सेगमेंट्स है, बहुत सारा क्लासेस है, आप वहाँ पर जाके भी ये काम कर सकते हो। बट यहाँ पर अगर आज आपको पता नहीं है कि आगे क्या भाव होंगे 2 महीने के बाद, 3 महीने के बाद, तो आपका प्राइस यहाँ पर आप लॉक कर दो आज के दिन में, और जब आपको लगता है कि अब आपको प्राइस का रिस्क नहीं है तो आप वहाँ से अनलॉक कर लो, फिजिकल में आपका काम कर लो और फ्यूचर्स में से आपका प्राइस वापस अनलॉक कर लो। आप एक एक्सपोर्टर हो, अगर आपको कॉटन भेजना है 3 महीने के बाद, बट जो आपका बायर है वो बोलेगा आज आपको प्राइस आज ही लॉक करनी है, तो उस केस में आप फ्यूचर्स एक्सचेंज पे आके आपका प्राइस लॉक कर लो, हेज कर लो खुद को। जब आपका एक्सपोर्ट का कंप्लीट होता है पूरा ट्रांजैक्शन, तब आप फ्यूचर्स में से आपका पोजीशन एग्जिट कर सकते हो। जो इसकी खास बात है, जब आप हेजिंग करते हो तब आईटी सेक्शन 43.5 में आपका कोई भी डेरिवेटिव का ट्रांजैक्शन होता है वो आपको आप बिजनेस इनकम या लॉस के अंडर ले सकते हो। तो यहाँ पर जो भी आपका प्रॉफिट या लॉस हेजिंग करने के बाद जो भी होता है वो आप आपके बिजनेस इनकम में या लॉसेस में इसको कंसिडर करवा सकते हो। जैसा कि मैंने आपको पहले भी बताया, बीएसई कमोडिटीज़ में सबसे लेट एंटर हुआ है, उसके पहले करेंसी में एंटर हुआ था। और करेंसी के प्लेटफॉर्म की अगर मैं बात करूं तो रोज़ाना इसके ऊपर 30 से 35 हज़ार करोड़ का वॉल्यूम होता है। आज अगर आप एक एक्सपोर्टर हो या इंपोर्टर हो तो आप करेंसी के रिस्क पे भी एक्सपोज्ड हो, सिर्फ कमोडिटी के रिस्क पे आप एक्सपोज नहीं हो। आपकी कमोडिटी रिस्क पूरी कांस्टेंट रही, बट अगर करेंसी आपका 71 से 73 हो गया तो अगर आपने वो रिस्क को हेज नहीं किया है तो आपको बहुत बड़ा नुकसान हो सकता है। तो अगर आप इंपोर्टर हो, एक्सपोर्टर हो, ट्रेडर हो, तो करेंसी को देखना भी बहुत ज़रूरी है। और बीएसई की खास बात यह है कि यहाँ पर ये प्लेटफॉर्म में बहुत ज़्यादा लिक्विडिटी है और उसके साथ साथ आपका कॉस्ट भी बहुत ज़्यादा सेविंग है। ये एक करेंसी का एग्जांपल, हेजिंग का एग्जांपल मैं आपको बताऊं। आज आप अगर एक एक्सपोर्टर हो और आपको कमिटमेंट है $1 लाख यूएस डॉलर का 2 महीने के बाद, तो आप करेंसी में आपका रिस्क हेज कर सकते हो। आप यूएस डॉलर हेज सेल करोगे और उस अपने रिस्क को हेज कर लोगे। उसी तरह अगर आप एक इंपोर्टर हो और आपको गुड्स आने वाले हैं 1 लाख यूएस डॉलर के, तो आप USD INR बाय करके चल सकते हो। जब आपको गुड्स आ जाए, जब आपका प्राइस लॉक हो जाए वहाँ पर, तब आप यहाँ से एग्जिट कर सकते हो। बट एट एनी गिवन पॉइंट इन टाइम, ये मेरा रिक्वेस्ट है आप सभी से कि 2 जगह पे आप ओपन पोजीशन नहीं रखना। आपका एक पोजीशन भाव लॉक होना ही चाहिए, कहीं भी आप करो, फिजिकल के साथ या इंपोर्ट या एक्सपोर्ट के साथ, फ्यूचर्स के साथ आप प्राइस को मैच करके ही चलना। करेंसी में जो आपका सेविंग है बीएसई में काम करने से, जो दूसरे एक्सचेंजेस है जैसे NSE है वो 90 रुपया पर करोड़ लेता है फ्यूचर्स में, हम मात्र 22 रुपया लेते हैं। तो आपका जो सेविंग होता है वो बहुत 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 बड़ा सेविंग होता है बीएसई पे काम करने से। और इसीलिए हमारा ये प्लेटफॉर्म है वो बहुत पॉपुलर प्लेटफॉर्म हो गया है। 2013 में हमने बीएसई करेंसी लॉन्च किया था और आज की तारीख में हम 55% मार्केट शेयर इसमें कमांड कर रहे हैं। ये जो कॉस्ट सेविंग है उसी की वजह से ये पॉसिबल है। तो आज जितने भी बड़े हेजर हैं, जो कॉर्पोरेट्स हैं, वो सब बीएसई को प्रेफर करते हैं खुद की पोजीशंस को हेज करने के लिए। ये एक छोटा सा ब्रीफ था बीएसई की जर्नी के लिए। इसमें कोशिश यही है कि आप इस प्लेटफॉर्म का फ़ायदा उठाइए। आपको अगर बीएसई के रेट्स देखने हैं, कमोडिटीज़ के, करेंसी के, इक्विटी के, तो बीएसई इंडिया का ऐप है जो आपके मोबाइल पे भी आप डाउनलोड करके उसके रेट्स को देख सकते हो। अगर आपको बीएसई में आना है तो बहुत सारे ब्रोकर्स हैं, मेजॉरिटी सारे ब्रोकर्स बीएसई के रजिस्टर्ड ब्रोकर्स हैं। उनके यहाँ पर आपका अकाउंट ओपन करके आप बीएसई में आ सकते हो। अगर उसमें कहीं भी आपको कोई भी दिक्कत आती है तो हमारी रीजनल टीम है और मैं आपको ईमेल आईडी भी शेयर करता हूँ, आप उस पर लिखिए और
विल बी मोर देन हैप्पी टू असिस्ट यू। हम आपको उसमें सहायता करेंगे ऑनबोर्डिंग कराने के लिए। अगर आपको नोट करना है तो आप उस ईमेल आईडी को नोट कर सकते हैं, BDM @ मैं रिपीट करता हूँ, BDM @BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE इंडिया, एक ही वर्ड है BSE इंडिया .com। मैं रिपीट करता हूँ, BDM @BSEindia.com। इसी के साथ मैं अपना प्रेजेंटेशन समाप्त करता हूँ। अगर आप किसी भी महानुभाव की कोई भी डाउट हो तो या कुछ प्रश्न हो तो वी कैन टेक इट। थैंक यू सो मच। माझं नाव कैलास पटांगरे, मी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथे गेले 20 वर्षापासून कार्यरत आहे। आता आपण जी माहिती पाहणार आहोत, सध्या अतिशय चर्चेचा विषय असलेला इनाम संदर्भात पाहणार आहोत। इनामबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, दररोज नेहमी बातम्या येतात। व्यापारी, शेतकरी, आडते यांच्या समस्या त्या मार्फत मांडल्या जातात। इनाम म्हणजे नेमकी काय, त्याची काय आवश्यकता आहे, ते कोणाला फायदेशीर आहे। अर्थात इनाम हे फक्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाच फायदेशीर आहे हे, आणि त्याकरता केंद्र शासनानं ही योजना आणलेली आहे। ह्या योजनेचं महाराष्ट्रामध्ये नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ काम पाहत आहे। इनाम म्हणजे थोडक्यात काही वेगळं नसून सध्या बाजार समित्यांमध्ये जे काम चालतंय त्याचं फक्त संगणकीकरण आहे, परंतु ते संगणकीकरण करताना सर्व व्यवहार हे ऑनलाईन येणार असल्यानं मुख्य अडचणी आहेत। आणि याचा फायदा खऱ्या अर्थात तो शेतकऱ्याला होणार आहे। सध्या बाजार समितीमध्ये काय चालतंय, शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतो, गेटवर त्याची नोंद केली जाते, त्यानंतर तो आडत्याच्या गाळ्यावर किंवा सेल हॉलमध्ये आणला जातो, त्यानंतर त्याचा लिलाव पुकारला जातो। लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याचे पेमेंट वजन केलं जातं, ते पेमेंट अदा केलं जातं। आता इनाम प्रक्रियेमध्ये वेगळं काही नाही आहे, फक्त हीच प्रक्रिया आपण संगणकीकृत केलेली आहे। पण यामधले जे काही लिकेज असतील तर ते टाळण्यासाठी आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार उपलब्ध व्हावेत, देश पातळीवर त्याचा माल विकला जावा, ह्या उद्देशानं ही इनाम योजना केंद्र सरकारनं आणलेली आहे। ही केंद्र शासनानं 14 एप्रिल 2016 पासून राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजे इनाम योजना कार्यान्वित केली आहे। याची वेबसाईट आहे enam.gov.in। इनाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट। याचा उद्देश असा आहे की देश पातळीवर एकच बाजार असावा। आज होतंय काय, महाराष्ट्रामध्ये 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत। त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्याच बाजार समितीमधले खरेदीदार शेतमाल शेतकऱ्याचा खरेदी करतात आणि त्यांना लिमिटेशन येतात। शासनाचं असं धोरण आहे की संपूर्ण देश पातळीवर एकच बाजार असावा, म्हणजे नागपूरमध्ये शेतमाल जर शेतकऱ्यांना विकायला ठेवला तर तो दिल्लीमधला दिल्लीमधला खरेदीदार तो खरेदी करू शकेल, त्यामुळे त्याला निश्चितच चांगला बाजारभाव मिळू शकेल। आणि संपूर्ण बाजार समितीच्या प्रक्रियेचं संगणकीकरण यामार्फत केलं जाणार आहे। आणि ही जी योजना आहे ती कृषी व शेतकरी कल्याण SFPC या संस्थेमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते। केंद्र शासनाचा असा उद्देश होता की मार्च 2018 पर्यंत 585 बाजार समित्या देशातल्या इनामला जोडल्या
जाव्यात आणि त्या पूर्ण केलेल्या आहेत. यामध्ये देशातील 16 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश इथल्या बाजार समित्यांचा समावेश आहे. याकरता केंद्र शासनाकडून पूर्णपणे सॉफ्टवेअर बाजार समित्या विनामूल्य दिलं जातं, त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक बाजार समितीमधल्या कर्मचाऱ्याला, येणाऱ्या शेतकऱ्याला, तिथल्या आडत्याला, व्यापाऱ्यांना, बाजार समिती सर्व संबंधित घटकांना याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ते पूर्णपणे विनामूल्य दिलं जातं आहे. याकरता केंद्र शासनामार्फत बाजार समितीमध्ये मंडी अॅनालिस्टची 1 वर्षाकरता नियुक्ती केलेली आहे. त्याच्याकडून असं अपेक्षित आहे की त्यांनी सर्वांना प्रशिक्षित करावं. 1 वर्षामध्ये बाजार समितीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला यामध्ये प्रशिक्षित करावं आणि पुढचं काम ते स्वतः करू शकतील या पद्धतीनं त्यांनी काम करायचं आहे. याकरता बाजार आवारामध्ये संपूर्ण क्षेत्र वायफाय, इंटरनेट वायफाय सुविधेनं ती सुविधा निर्माण करायची आहे. ती पूर्णपणे म्हणजे वायफाय क्षेत्र करायचं आहे. पूर्ण कॉम्प्युटरायझेशन, नवीन कॉम्प्युटर, टॅब, मोबाईल याकरता केंद्र शासनानं 30 लाख रुपये प्रत्येक बाजार समितीला अनुदान दिलेलं आहे. आता या योजनेचे 3 स्तर आहेत. पहिला स्तर आहे बाजारांतर्गत ई लिलाव. आत्ता काय चालतंय, पहिल्या स्तरावरच काम चालू आहे. सध्या जे मॅन्युअली काम चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा शेतमाल बाजार समिती मारल्यानंतर त्याच बाजार समितीमधील खरेदीदार तो शेतमाल खरेदी करतात. हा झाला पहिला स्तर. याचं कॉम्प्युटरायझेशन आपल्याला प्रथमतः यशस्वी करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर आपण जाणार आहोत. त्यामध्ये राज्यातील 2 बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाईन होणार आहेत. म्हणजे नागपूरमध्ये जर एखादा शेतकऱ्याचा शेतमाल लिलाव सुरू केला तर तो इतर राज्यातील बाजार समिती म्हणजे पुणे, नाशिक, औरंगाबाद इथला खरेदीदार सुद्धा तो शेतमाल खरेदी करू शकेल. अशाप्रमाणे दुसऱ्या स्तराचं काम होणार आहे. तिसऱ्या स्तरावर देशातील कोणत्याही बाजार समितीमधील शेतमाल इतर राज्यातील खरेदीदार करू शकणार आहे. म्हणजे 2 राज्यातील बाजार समितीमध्ये ई लिलाव तो होणार आहे. असे 3 स्तरावर आपलं काम महत्त्वाचं करायचं आहे. त्यामध्ये सध्या पहिल्या स्तरावरचं आपलं काम सुरू झालेलं आहे आणि याची कितपत यशस्वी अंमलबजावणी होते त्याच्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरचं काम आपल्यावर अवलंबून आहे. पण ते आपल्याला करायचंच आहे आणि ते करणारच अशी शासनाची पण ठाम भूमिका आहे. आता या लिलावाचे फायदे काय? प्रचलित लिलावामध्ये सुसूत्रता व अधिक पारदर्शकता येणार आहे. अधिक जण सहभागी होता येणार आहे. आता सध्या अशी परिस्थिती आहे की बाजार समितीमध्ये एक 10-12 आडते असतात किंवा 10-12 खरेदीदार असतात आणि तेच रोज शेतमाल तो खरेदी करत असतात. एक 4-5 आडते दररोज तो माल खरेदी करतात तर मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते खरेदी करत असतात. यामध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे ऑनलाईन व्यवहार झाल्यामुळे. शेतकऱ्याला इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये स्थानिक शेतीमालाचा विक्रीचा पर्याय स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील ई बाजारामुळे शेतकऱ्याच्या विक्रीबाबत स्पर्धा निर्माण होऊन त्यात अधिक मोबदला मिळेल. म्हणजे सध्या जे एक 4-5 खरेदीदार आहेत यांची संख्या वाढून ते अनेक पटीने वाढणार आहे. समजा दिल्लीमधला जरी एखादा खरेदीदार असेल तर तोही खरेदी करू शकणार नसल्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे आणि खरा उद्देश ह्या योजनेचा हाच आहे. तर सध्या परिस्थिती अशी आहे, मॅन्युअली आता जे काम चालू आहे किंवा ई लिलाव बाजार समितीमध्ये होतात त्याचे पैसे बऱ्याच वेळेला 8 दिवस 15 दिवस किंवा महिना येत नाही शेतकऱ्याला. या पद्धतीमुळे ई नाममुळं ई पेमेंटमुळं शेतकऱ्याला ताबडतोब पैसे मिळणार आहेत. 1+T+1 2day+1 म्हणजे एक किंवा 2 दिवसात फार तर फार त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
यामुळं आडते व्यापारी शेतकरी यांना उचित समन्वय ठेवणं शक्य होणार आहे. सर्व डेटा सर्व माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध असल्यामुळे त्यांचा समन्वय किंवा काही अडचणी आल्या तर त्याचं निस्तारण करणं किंवा काही अडचणी असल्यास निस्तारणं सोपं होणार आहे. सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाल्यामुळं बाजार समितीच्या उत्पन्नात वाढीस हातभार लागणार आहे. सध्या जी बाजारामध्ये आवक होते ती गेटवर नोंदवली जातेच असं नाही किंवा बाजार समितीच्या रेकॉर्डवर येतेच असं नाही. तर यामध्ये सर्व व्यवहार हे ऑनलाईन नोंदवलेले असल्यामुळं निश्चितच बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. आणि ई पेमेंटद्वारे बाजार समितीची रक्कम बाजार फीची रक्कम थेट बाजार समितीच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे. आता यामध्ये कामकाजी टप्पे असे आहेत. बाजारामध्ये अगोदर ज्या बाजार समितीमध्ये इनाम सुरू करायचे तिथं सर्व शेतकऱ्यांची आडत्यांची आणि व्यापाऱ्यांची नोंदणी केली जाते. प्रत्येक आडत्याला व्यापाऱ्यांना स्वतंत्र ईमेल ID पासवर्ड दिले जातात. येणाऱ्या शेतमालाची गेटवर नोंद होते. त्यानंतर लॉट मॅनेजमेंट केलं जातं. त्यानंतर आलेल्या शेतमालाचं तपासणी केली जाते, ॲसिंग केलं जातं, प्रतवारी ठरवली जाते. त्यानंतर ते लॉट ॲसिंग केलेले लॉट ई ऑक्शन करता आणले जातात. ई ऑक्शन जाहीर केलं जातं. ई ऑक्शन हे ऑनलाईन होतं. ऑनलाईन ऑक्शन करताना खरेदीदार प्रत्यक्ष त्याच्या मोबाईलवरून बोली लावतात. एक तर प्रत्यक्ष लॉटजवळ जाऊन बोलली जाते किंवा काही ठराविक वेळ दिला जातो. एक 12 ते 2, 2 ते 4 असे ठराविक स्लॉटमध्ये ऑक्शन उपलब्ध केले जातात. ऑक्शन पूर्ण झाल्यानंतर जर शेतकऱ्याला दर पसंत असेल तर त्याचं सेल ॲग्रीमेंट केलं जातं. त्यानंतर सेल बिल केलं जातं आणि शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केलं जातं. आणि त्यानंतर बाजार समितीतून बाहेर जाणाऱ्या शेतमालाची आउट गेट एंट्री केली जाते. इन गेट एंट्री आवक गेट एंट्री आणि जावक गेट एंट्री यामुळं 100% रेकॉर्डिंग झाल्यामुळं 100% शेतमालाचं ऑनलाईन रेकॉर्डिंग झाल्यामुळं कुठेही लिकेज राहत नाहीत. इथं सचित्र दाखवलेलं आहे पहा. गेट एंट्री होते. त्यानंतर ते गेट एंट्रीवर संगणकावर नोंद घेतली जाते. थर्मल प्रिंटरवर एक स्लिप दिली जाते ते लॉटची. बाजार समितीमध्ये तो शेतमाल आल्यानंतर शेतमालाची गुणवत्ता तपासली जाते. प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रयोगशाळा असणार आहे. प्रतवारी केली जाते. प्रतवारीनंतर पुन्हा त्याचे लॉट पाडले जातात प्रतवारीप्रमाणे. लॉट मॅनेजमेंट केलं जातं. एका लॉटचे 2 किंवा 2 लॉटचा 1 लॉटसुद्धा केला जातो. त्याला लॉट मॅनेजमेंट असं म्हणलं जातं. त्यानंतर ई ऑक्शनचा कालावधी ठरवला जातो. मोबाईल ॲपद्वारे बोली लावली जाते. त्यानंतर लिलाव पूर्ण झाल्यानंतर विजेता घोषित केला जातो. अंतिमतः इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर त्याचं वजन केलं जातं आणि सौदापट्टी विक्रीचे बिल ज्याला आपण म्हणतो ते तयार केलं जातं. हे शेतकऱ्याच्या मान्यतेअंती केलं जातं. जर बाजारावर पसंत असेल तर ही सौदापट्टी केली जाते. त्यानंतर ई पेमेंट आणि आउट गेट एंट्री. आता ह्याचं काम आपण सुरू केलं तर नोव्हेंबर 2016 पासून केलं होतं. शासनाने 2014 ही योजना आणली होती केंद्र शासनानं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या 30 बाजार समित्यांमध्ये गेट एंट्री आपण 2016 सुरू केली, नोव्हेंबर 2016. त्यानंतर प्रत्यक्ष ऑक्शन पहिल्या 30 बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर 2017 सुरू झालं आणि त्यावेळेलाच ॲसिंग लॅब पण तिथं कार्यान्वित केलेली आहे. दुसऱ्या टप्प्याचं काम आपण सुरू केलं 30 बाजार समित्यांकरता मार्च 2017. 2 टप्पे होते. पहिला 30 बाजार समितीचा टप्पा, दुसरा होता 30 बाजार समितीचा टप्पा. मार्च 2017 आपण गेट एंट्री सुरू केली. जानेवारी 18 पासून हे ऑक्शन सुरू केलं आणि ॲसिंग पण जानेवारी 2018 पासून सुरू झालेलं आहे.
57 बाजार समित्यांमध्ये आत्तापर्यंत 2.92 लाख लॉटचे असेंग पूर्ण केलेलं आहे. एकूण 60 बाजार समित्यांपैकी 33 बाजार समित्यांमध्ये ई पेमेंट सुरू केलं आहे. त्याची एकूण किंमत आहे 54.55 कोटी. आता ही जरी आपलं कमी वाटत असेल ती भविष्यात निश्चित वाढेल. ही सुरुवात आहे. याच्यामध्ये भरपूर अडचणी आहे. सध्या शेतकऱ्याला अडचणी आहेत, व्यापाऱ्यांना आहे, आडत्यांना आहे आणि अनेक घटकांना आहे. त्यामुळे ह्या योजनेला तसा प्रचंड विरोध होतो आहे. एकूण लाभार्थी शेतकरी आहेत 8,046, म्हणजे त्यांना 54 कोटी जे मिळाले ते 8,000 शेतकरी आहेत. एकूण व्यापाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये 60 बाजार समित्यांमधल्या 16,444 खरेदीदारांची नोंदणी केलेली आहे. 8 ते 13,400 नोंदवलेले आहेत. शेतकरी 11.84 लाख इतके नोंदवले आणि FPO 205 नोंदवलेले आहेत. आत्तापर्यंत 60 बाजार समित्यांमध्ये 68 लाख क्विंटलचं ई ऑक्शन केलेलं आहे. त्याची किंमत आहे 2,119 कोटी रुपये आणि ई पेमेंट 54.55 केलेलं आहे. आता या योजनेचे माहिती व प्रसिद्धीकरता 1090 ग्रामसभा ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून ते घेतलेले आहेत. या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्याला माहिती ई नामबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि जनजागृतीचा हा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 66,000 शेतकरी सहभागी झाले होते या ग्रामसभेमध्ये आणि एकूण माहिती 33,500 शेतकऱ्यांची माहिती संकलित केलेली आहे. ऑक्टोबर 2019 अखेर 68.39 लाख क्विंटल 60 बाजार समित्यांमध्ये ई ऑक्शन झालेलं आहे. परत आले काय हे काही चित्र आहेत पहा, प्रत्यक्ष घेतलेले आहेत. गेट एंट्री कशा प्रकारे होते, असेंग लॅब गुणवत्ता तपासणी करताना हे फोटो दाखवलेले आहेत कर्मचारी. ई ऑक्शन प्रत्यक्ष चालू असला हा मधला लॉट आहे. सध्या बाजार समितीमध्ये अशा प्रकारे ढीक केले जातात किंवा काही पोत्याचे ढीक केले जातात आणि त्याला लॉट नंबर दिला जातो आणि त्याप्रमाणे त्याचा ई ऑक्शन केला जातो. हे काही खरेदीदार ई ऑक्शन करताना दिसत आहेत. त्यानंतर ई ऑक्शनचे निकाल शेवटी जाहीर होतात. बाजार समितीमध्ये डिस्प्ले लावलेला असतो, त्याच्यावर ते जाहीर होतात. तर 30 बाजार समित्या पहिल्या टप्प्यातल्या कोणत्या त्याची यादी आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या बाजार समित्या यामध्ये आहेत. या पहिल्या टप्प्यातल्या 30 बाजार समित्या आहेत आणि ह्या दुसऱ्या टप्प्यातल्या 30 बाजार समित्या आहेत. आणि देशामध्ये एकूण 585 मार्केट इनामला जोडलेले आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधले 100 आहेत आणि महाराष्ट्रातले 60 आहेत. गुजरातमधले 79 आहेत. सर्वपणे उत्तर प्रदेश 100 मार्केट सर्वात जास्त आहे त्यांचे. आपल्या इथं ते आत्तापर्यंत 60चं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यामधील आपण 3 बाजार समित्या इनामला जोडण्याचं काम हाती घेतलेलं आहे. त्यामध्ये चामोर्शी, कळंब आणि वाशिम आहे. काही महिन्यातच तिथंसुद्धा ई ऑक्शन चालू होईल आणि इनामचं काम चालू होईल. आणि त्याचप्रमाणे 62 बाजार समित्या ह्या इनामला जोडण्याबाबत केंद्र शासनाला पण प्रस्ताव दिलेला आहे. तो लवकरच मंजूर होईल आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 125 बाजार समित्या ह्या इनाममध्ये येतील आणि आपलं काम पुढं नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतंय. धन्यवाद. 880 5555 931. सर नाव कैलास फटांगरे.